जर का मा नाही सापडली आणि तू आलेल्या बाबांना विचारलं तर त्यांना किती त्रास होईल सांग बरं. म्हणून मग तुझ्या बाबाला थोडा वेळ द्यायला पाहिजे की नाही आपण. हो आजोबा, पण आता खूप दिवस झाले माझे बा माझ्या बरोबर नाहीच आहे. अरे बाळा, मा येणारच की, पण सगळे हेच म्हणतात माझी मा येणार आहे, पण खरं कुणीच सांगत नाही. मग बाळा, अरे तू नाराज नको ना हो. अरे तुझा बाबा तुझ्या माला शोधून काढेल ना तेव्हा तुला नक्की सांगेल. पण तू रोज त्याला आलं की तेच विचारू नको. अरे तू दिवसभर आपल्याला शोधत असतो ना बाळा. हा म्हणजे अमोल बाळा, तुझी ह्यात काहीच चूक नाहीये, पण तुझ्या बाबाला आपण थोडा वेळ दिला पाहिजे की नाही? हा, आज दाजी आले की आपण कुणीच त्यांना त्रास द्यायला नको. म्हणजे ते नीट जेवतील आणि उद्या दीदीला शोधून काढतील. खरं दिप्पे मामा? हा मग. पण बाळा, मामाचं ऐकणार ना? बाबा आले की तू त्यांना अजिबात काय बोलायचं नाही, काय? माझी मा सापडणार असेल तर मी बाबाला काही नाही बोलणार. अर्जा, अरे दिवसभर वनवन भटकून असं इथं येऊन नाराज बसलास तर आम्हाला कसं वाटेल र? काय करू कदम? जे काही घडलंय ना, नंतर मला सुधारणा काय करावं आणि काय नाही ते. अर्जुन, स्वतःच्या अपेक्षांचं ओझं तुझ्यावर लादायला खरं तर मनाला पटत नाही, पण काय करू, पर्यायच नाही दुसरा. पण तू जर असा खचलास तर आम्हाला तर आशाच सोडून द्यायला लागेल रे. नाही बापू, मग काय करू सांग की? अरे काय बी झालं तर तू आपल्याला शोधून आणशील अशी खात्री असताना तू जर असा हातपाय गाळून बसलास तर आम्ही अजून काय करायचं रे? हा, अगदी खरं आहे अर्जा. अरे फक्त बापूंचीच नाही तर अख्ख्या घराची आशा आहे तुझ्यावर. आणि अजून जोवर काय कळलं नाही तोवर तू का खचून जातोयस? कदम, आप्पी माझ्या काळजाचा हळवा कोपरा आहे हो. कळतंय रे मला अर्जा. पण म्हणून तर घरातला सगळ्यात मौल्यवान माणूस शोधून आणायची एक बी संधी सोडू नको तू. आणि हे बघ, आपण रिपोर्टची वाट बघूया ना. हा, आणि मी तुला सांगतो, अरे रिपोर्ट आपली तर नसणारच आहे. कदम, अहो पण पण बिन काय नाही अर्जुन, जोपर्यंत आशेचा शेवटचा किरण दिसतोय ना तोपर्यंत आपण अजिबात प्रयत्न सोडायचे नाहीत. आणि बघ, तू जर असा खचून जाणार असशील ना तर आपल्याला शोधायला मी बाहेर पडायला तयार आहे. नाही 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 बापू, जोपर्यंत मी जिवंत आहे ना, माझ्या घरातल्या कुणालाच कसलाच त्रास होणार नाही. हा, मग उठ बघू. हा, आवर लवकर. हे बघ, आज काहीच घडलं नाही असं अमोलला आपल्याला दाखवायला लागणार आहे. हा, आवर लवकर, चल. आलो आवर. हो अमोल, आपण सगळं करूयात, पण तू आधी खाऊन घे बरं. हे घे. मोठी मा थांब. अगं मी बाबा आणि सगळे आल्यावर मगच खाणार. अहो छोटे सरकार, तुमची माँ होती तेव्हा तुम्ही असं हट्ट करत नव्हता, मग आता का असं करताय? सॉरी मोमा, माझा बाबा मान नसल्यामुळे नाराज आहे ना. मी नसलो तर तू जेवणार नाही हे मला माहितीये. मी जेवलो तर बाबाला खाऊ कोण घालणार? भाऊजी जेवतील बाळा, पण तू आधी खाऊन घे बरं. गोळ्या खायच्यात की नाही, आणि खूप उशीर झालाय. अरे नाही मोठी मा, मी बाबा आल्यावर मगच खाणार. मी बाबा आलो खाणार. रुपाली, अगं तू म्हणतोय ना तर खाईल नंतर आमच्या बरोबर. हा, सगळ्यांबरोबर. बाबा, मी आता मोठी मला सांगत होतो की माली आपण तिच्या आवडीचं सगळं बनवायचं. अमोल, हा तू बाकीचा काही विचारच करणं झालाय. शाळेचा अभ्यास खेळ सोडून तू जर माझा विचार करत राहिलास तर मला ते आवडेल का सांग बरं? अमोल बाळा, हे बघ, आपली आप्पू मा आली ना की तू ठरवल्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी करू. पण तोपर्यंत तुला नॉर्मल रुटीन लाईफ जगलं पाहिजे का नाही बाळा? शाळेला गेलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, खेळलं पाहिजे.
आणि तू जर असं नाही केलं तर मग आल्यानंतर मला ओरडल ना मग. ओके बाबा. बघितलंस अर्जुन, अमोल समजूतदार आहे, समजते त्याला. आणि विषय राहिला शाळेचा, अमोल शाळेत पण जाणार आणि सगळा अभ्यास कव्हर करणार. काय भांजे? यस दीपे मामा. हा रुपाली, चला उशीर झालाय, सगळेजण जेवून घेऊया. हा अर्जा, अरे जेवण टाळून कसं चालेल सांग बरं. हा आणि हे बघ, तुला उद्या परत आपल्याला शोधायला जायचं हे लक्षात ठेव. हा आणि अरे जेवला नाहीस तर तुझ्या अंगात ताकद कशी येईल सांग बघू. अर्जुन, हे बघ, लहान पोराला समजावं तसं तुला समजावं लागलं तर कसं रे? आता अमोलला औषधं घ्यायची आहेत, तू वेळेवर जेवला नाही तर त्याला त्रास होईल ना. बाबा, बाबा तू काळजी करू नको, मला नक्की सापडेल.